जयमालानी चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार। केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी नंदुरबार जिल्हा जन आशीर्वाद यात्रेनिमित्त नंदुरबार येथील विजय पर्व भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या निवासस्थानी असलेल्या भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सामाजिक संतुलन राखत प्रत्येक जातीला प्राधान्य दिले, जनतेत जाऊन जनतेचा आशीर्वाद घ्या म्हणून दिनांक 16 ऑगस्टपासून पालघर येथून या जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात करण्यात आली। दिनांक 18 रोजी रात्री नंदुरबार येथे जल्लोषात नंदुरबार जिल्हा भाजपतर्फे डॉक्टर भारती पवार यांचे स्वागत करण्यात आले। दिनांक 18 ते 19 नंदुरबार जिल्ह्यात 19 रोजी बैठका व जन आशीर्वाद घेतलेत। दिनांक 16 ते 20 पर्यंत अशा एकूण शासकीय 6 प्रवास, 5 लोकसभा मतदारसंघात 421 किलोमीटरचा प्रवास आणि 121 कार्यक्रम करण्याचा निर्धार या जन आशीर्वाद यात्रेतून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी केला असून आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेस नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित, माजी मंत्री आमदार डॉक्टर अशोक उईके, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी हे या पत्रकार परिषदेस उपस्थित होते। शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज। यात्रेच्या निमित्तानं आपल्या नंदनगरीमध्ये आपल्याशी संबोधन करणार आहेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारतीताई पवार। त्यांच्यासोबत या यात्रेचे प्रमुख सन्माननीय माजी मंत्री अशोक उईके, भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे प्रांत संयोजक प्रमुख, माझे मार्गदर्शक आदरणीय किशोर चौधरी, माजी आमदार श्रीदादा चौधरी, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या यात्रेच्या संदर्भातली प्रस्तावना आपल्या समोर माननीय डॉक्टर अशोक उईके हे सादर करतील। यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कल्पनेतून अगदी प्रत्येक जातीला प्राधान्य दिलं। उदाहरणार्थ ओबीसीला 27 मंत्री दिले, एससीला 13 मंत्री दिले, आदिवासीला 8 मंत्र्यांना पहिली वेळ संधी मिळाली आहे। त्यामुळे प्रचंड अनादान झाला। मंत्र्यांचा परिचय न झाल्यामुळे नरेंद्र मोदी साहेबांनी विचार केला, नरेंद्र मोदींनी निर्णय घेतला की जनतेमध्ये जा, जनतेतून निवडून आलेले असल्यामुळे, आणि जनतेचा आशीर्वाद घ्या। त्या कल्पनेतून दिनांक 16 तारखेपासून पालघर येथून या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली। रात्री आम्ही नंदुरबारला मुक्कामी होतो। आज दिवसभर प्रचंड प्रमाणामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे काल आपल्या नंदुरबारमध्ये केंद्रीय मंत्री भारतीताईचं स्वागत केलं। या प्रवास 16 तारखेपासून तर 20 तारखेपर्यंत एकूण शासकीय 6 जिल्ह्यामध्ये प्रवास आहे। लोकसभा 5 मतदारसंघामध्ये आमचा प्रवास आहे। 421 किलोमीटरचा पूर्ण प्रवास आहे आणि 121 संपूर्ण कार्यक्रम करून आम्ही जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केंद्रीय राज्यमंत्री बनवलं। छायाचित्रकार दिन आहे, शुभेच्छा देते सगळ्याच पत्रकारांना। छायाचित्रकार झाल्याशिवाय तुमची बातमी पूर्ण होत नाही। तुम्हाला ते फोटो असल्याशिवाय त्या बातमीत तुमचा जिवंतपणा आणण्यासाठी ती पण भूमिका तुमची खूप चांगली आणि महत्त्वाची असते। खूप शुभेच्छा देते। आज नंदुरबारला आमच्या काल 3ऱ्या दिवसाच्या प्रवासामध्ये प्रचंड उत्साहात इतकं छान स्वागत झालं की आनंदाश्रू म्हणतात ते इथे आल्यावर परत एकदा जाणवलं की अरे आपला घरचा एक माहेरचा जसा आशीर्वाद मिळतो तसा या जनतेने काल वर्षाव केला। आम्हाला सगळ्यांना इथल्या कामांवर सातत्याने लक्ष देऊन अजून या विकास कामांसाठी पुढे जायचं आहे। आणि देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी एक म्हणजे आदिवासी समाजाचा गौरवच मी म्हणेल, कारण कुठल्याही सरकारने आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाला नेतृत्व दिलं नव्हतं, संधी दिली नव्हती। आज आमचे 8 खासदार आदिवासी मंत्री झाले। खूप महत्त्वाचा आणि मला वाटतं हा ऐतिहासिकच निर्णय म्हणावा लागेल। आणि
त्यांची स्वतःचीच अशी अपेक्षा आहे की हो आमच्याकडे या खासदार असतील किंवा अगदी आमच्या आमदारांना देखील याआधी पण संधी मिळाली असेल, तर जेव्हा आदिवासी समाजातलं नेतृत्व पुढे येत असतं, त्यांच्या अडचणी घेऊन त्या विकासासाठी ते काम करत असतात, तर हे खूप गरजेचं आहे. आणि तिथे खास करून महिलांना सुद्धा ह्या मंत्रिमंडळामध्ये खूप चांगली संधी दिली. आमच्या लीनाताई देखील आज महिला बालकल्याण समितीच्या चेअरमन म्हणून काम करत आहेत त्या कमिटीच्या. तर आदिवासी समाजाला सातत्याने मुख्य प्रवाहात आणून विकास साधण्यासाठी प्रोत्साहन देणं हे मला वाटतं देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेला खूपच मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे. आमच्या सगळ्यांची ओळख सभागृहात स्वतः पंतप्रधान महोदयांनी करून देण्यासाठी राज्यसभेत आणि लोकसभेत विनंती देखील केली, परंतु दुर्दैवाने विरोधकांनी तिथे प्रचंड गदारोळ घातला आणि ती ओळख सुद्धा होऊ दिली नाही. एकीकडे विरोधक नेहमी भाषणातून सांगत असतात की आम्ही शेतकऱ्यांचे, आदिवासींचे, अगदी सगळ्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करतो, पण हेच आमच्यातलेच कोणीतरी आदिवासी समाजाचे, कोणी शेतकऱ्यांचे, कोणी इतर समाजातले आज मंत्री म्हणून तिथे जर काम करण्यासाठी आले, पहिल्यांदा ओळख करून घेण्यासाठी, दुर्दैवाने ते सुद्धा ओळख होऊ दिली नाही. मग हा विरोधाभास मला वाटतं खूपच आम्हालाही दुःखी करून गेला की भाषणात त्यांनी विरोधकांनी एक बोलणं आणि प्रत्यक्षात आम्हाला बोलून न दिलं. प्रचंड गदारोळ करत यावेळेस देखील सभागृहामध्ये खूप व्यत्यय आणण्याचे प्रयत्न केले. वारंवार आमच्या पंतप्रधान महोदयांपासून अगदी अमितभाई असतील, आमच्या दोन्ही सभागृहाचे गटनेते यांनी वारंवार विनंती केली की आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, आपण चर्चा करूया. अगदी कोविडची चर्चा देखील 193 जी की शिवसेनेनेच हे केली होती, मागणी केली होती की याच्यावर चर्चा करावी. त्या चर्चेला आमचे कॅबिनेट मिनिस्टर मनसुखभाई मांडविया हे देखील तयार होते. राज्यसभेत तर ती झाली चर्चा, परंतु लोकसभेत दुर्दैवाने ती चर्चा पण होऊ शकली नाही. आम्ही वेळोवेळी सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कोविडची चर्चा असेल किंवा ज्या काही मागण्या असतील त्या चर्चेसाठी पूर्णपणे तयार होतो. विरोधकांना फक्त गोंधळ घालायचा होता, त्यांना चर्चाही करायची नव्हती, कामही करू द्यायचं नव्हतं. आणि यावेळेसच्या सभागृहामध्ये, राज्यसभेमध्ये खूप म्हणजे कधी असं झालं नसेल इतिहासात, एवढा खूप वाईट प्रकारचा गोंधळ झाला. अगदी तिथल्या महिला सुरक्षा रक्षकांना देखील जखमी करण्यात आलं, इथपर्यंत तो गदारोळ, घोषणा देण्यात आल्या, कागद फाडण्यात आले, मंत्र्यांच्या हातातून अगदी कागद, म्हणजे इतक्या विफलताग्रस्त विरोधकांना आम्ही याच्यापूर्वी कधी बघितलं नव्हतं. कदाचित मोदीजींचा विकासाचा हा एक म्हणतो आलेख, चढता आलेख बघून इतके कसे डिस्टर्ब झाले, हा पण प्रश्न माझ्यासारख्या नवीन मंत्री झालेल्या महिलेला समोर दिसत होता की निदान आम्हाला बोलण्याची संधी द्यावी. आज महिलांचे प्रश्न होते, माझ्या आरोग्याचे महत्त्वाचे प्रश्न होते, ते देखील ऐकले गेले नाही. आणि मग एकीकडे आरडाओरडा करायचा की केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे. पण जेव्हा केंद्र सरकार उत्तर द्यायला लागतं तेव्हा ते ऐकून घेतं. हा थोडक्यात माझा हा मुद्दा राहील. याच्यापुढे देखील आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना मी जेव्हा 1 महिन्यात आढावा घेतला, याच्यामध्ये महाराष्ट्राला सगळ्यात जास्त व्हॅक्सिनेशन दिले. विरोधकांनी कायम सांगितलं की केंद्र सरकार लसी देत नाही आहे, इकडे एकीकडे रांगा लागत आहेत. मी अतिशय नम्रपणे सांगते की आजपर्यंत महाराष्ट्राला सगळ्यात जास्त लसी दिल्या. याचा स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर पंतप्रधानांचे आभार मानले आहे. लसीकरण देत असताना प्रत्येक राज्याला 15 दिवस आधीच कळवलं जातं की तुमच्याकडे किती लसी येणार आहेत आणि त्याप्रमाणे राज्यांनी ॲलोकेशन, इक्वल डिस्ट्रीब्युशन करायचं असतं. परंतु तिथे कुठेतरी राज्यांचं नियोजन कमी होतं आहे किंवा तेवढ्या प्रमाणात होत नाही आहे. कारण एकीकडे ग्रामीण भागातून सुद्धा काही ठिकाणी गर्दी दिसते किंवा लाईनी लागतात. मला वाटतं याचं नियोजन त्या नोडल अधिकाऱ्यांनी सुद्धा घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आज नंदुरबारमध्ये देखील खूप चांगलं व्हॅक्सिनेशनचं प्रमाण आहे. जवळपास 5 लाखांपर्यंतचं व्हॅक्सिनेशन झालेलं आहे. मी आत्ताच ती माहिती पण घेतली. इतर सुविधांबाबतीत देखील आम्ही माहिती घेतली. इथे जवळपास PSA प्लांटची पण 10 प्लांट लावण्यासाठीचं प्रयोजन चालू आहे. त्यातली काही झालेत, काही प्रस्तावित कामं सुरू आहेत. PM केअर फंडमधून इथे जवळपास आपल्याला 155 पैकी 62 व्हेंटिलेटर्स देखील उपलब्ध झालेले आहेत. O2 कॉन्सन्ट्रेटर 146 उपलब्ध झालेले आहेत. इथे CCC, DCSC आणि DCH असं मिळून एक आरोग्य व्यवस्थेकडे देखील केंद्र सरकारने तात्काळ ती देखील मदत केली आणि त्याच्यासाठी ज्या सुविधा असतील, मग O2 बेड असेल, व्हेंटिलेटर असतील, त्यासाठी मदत देखील केली. निओनेटल व्हेंटिलेटरसाठी सुद्धा 10 दिलेले आहेत.
NHMच्या माध्यमातून जवळपास मागच्या वर्षी 68 कोटींची मदत झाली वेगवेगळ्या हेडखाली. त्यानंतर तात्काळ कोविड आल्यानंतर 9 कोटी इमर्जन्सी मेडिसिन असेल, तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच्या भरती असतील, तुमच्या टेस्ट किट्स असतील, यासाठी ती मदत पण लगेच दिली गेली. ऑक्सिजनचा डिमांड वाढतो आहे हे बघता जवळपास 56 मेट्रिक टन पर डे असं आपलं इथलं नियोजन आहे. त्यापैकी हे सगळे ऑक्सिजन प्लांटकडे स्वतः केंद्र सरकारने गाईडलाईन दिल्या आणि ते करून घेण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या. जवळपास या वर्षभरामध्ये 150 SOPsच्या सूचना केंद्र सरकारच्या माध्यमातून तात्काळ दिल्या गेल्या की जिथे जिथे गरज आहे, मग ते अगदी टेस्टपासून पूर्णपणे ती व्यवस्था हाताळण्यासाठी, कंटेनमेंट झोन करण्यासाठी असेल, त्या व्यवस्थित व्हाव्यात यासाठी स्वतः केंद्र सरकारचं लक्ष आहे. आज देखील महाराष्ट्र आणि केरळमध्ये कसा बघता कोविडचा आकडा अजूनही जास्त आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी त्यासाठी केंद्रीय पथक पाठवून त्या राज्यांशी तात्काळ संपर्क केला आणि तिथे काही अडचण आहे का, तिथे काही मदत हवी आहे का, ही सुद्धा वेळोवेळी मदत केली आहे. स्वतः पंतप्रधान महोदयांनी सुद्धा जवळपास 20 VC प्रत्येक राज्यांच्या 20 वेळा VC-मधनं संपर्क केला आणि तुमची अडचण काय आहे, मदत काय आहे यासाठी सातत्याने लक्ष दिलं. आज मागच्याच आठवड्यात जवळपास 23,000 कोटींचं पॅकेज हे परत एकदा इमर्जन्सी कोविड पॅकेज म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये देखील महाराष्ट्राला चांगलं ॲलोकेशन दिलं. आज 123 कोटींचं ॲलोकेशन महाराष्ट्राला आलेलं आहे. त्या देखील माध्यमातून येणाऱ्या काळात देव न करो दुसरी वेव येणार पण ती येऊ नये म्हणून सतर्क राहण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. त्यासाठी जिल्ह्यामध्ये पिडियाट्रिक वॉर्ड असतील, पिडियाट्रिक ऑक्सिजनची व्यवस्था असेल, व्हेंटिलेटरची व्यवस्था असेल, यासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक पिडियाट्रिक युनिट उभारावं अशा सूचना दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे औषधांचा पुरेसा साठा राहावा, इमर्जन्सी ॲम्ब्युलन्स असतील, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचे भरती असेल, या सगळ्यांकडे तात्काळ त्या पॅकेजमधून सुविधा देण्यासाठी केंद्र सरकारने सूचना दिलेल्या आहेत. या व्यतिरिक्त देखील काहीही अडचण असल्यास तात्काळ संपर्क करावा अशा देखील केंद्र सरकारच्या सूचना असतात. नक्कीच केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी मिळून आरोग्य व्यवस्था बळकट करावी यासाठी पुढच्या काळात देखील सातत्याने लक्ष ठेवू. मग आपला नंदुरबार जिल्हा असेल, आपला राज्य असेल, केंद्राच्या माध्यमातून इथे जास्त सुविधा देण्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न राहतील. नंदुरबार जिल्ह्यात नेहमीच माझं कुपोषणावर नेहमी जास्त आतापर्यंतचा एक लक्ष असतं आणि आम्ही सातत्याने तिथे या योजना बघत असताना कुपोषित बालकांच्या बाबतीत आज इथे सॅमची संख्या जवळपास 3,439 आणि मॅमची संख्या जवळपास 18,658. याच्या बाबतीत देखील आता आढावा घेतला. त्यांच्यासाठी VCDC केंद्राची योजना आहे. NRCचे 6 सेंटर आहेत, त्या माध्यमातून मदत दिली जाते आहे. पोषण आहारमधून मुलांना मदत दिली जाते आहे. स्क्रीनिंगवर जास्त भर दिला जातो कारण की ते शोधून आणि ती ट्रीटमेंट करण्यासाठी आपल्याला महत्त्वाचा जास्त मोठा एक आपल्याकडे आव्हान असतं आणि त्या स्क्रीनिंगमधून हे पेशंट सापडतात. येणाऱ्या काळात देखील नक्कीच हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त अवेअरनेस वाढून त्या मातांना देखील आपल्याला त्यांच्याकडे देखील जास्त लक्ष देऊन हे प्रमाण कमी करण्यासाठी आमची सगळीच इथली टीम, स्थानिक टीमसुद्धा त्याच्यामध्ये स्वतः लक्ष देऊन काम करणार आहे. नक्कीच पुढच्या काळामधलं आव्हान मोठं आहे, परंतु याच्यामध्ये सातत्याने मी देखील नंदुरबारला म्हणजे मला सांगायला नक्कीच आनंद होईल की नक्कीच पालकाच्या भूमिकेमध्ये माझं पूर्ण लक्ष राहणार आहे. हा आदिवासी जिल्हा आहे आणि इथे काही सुविधांसाठी आता केंद्र सरकारचे मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेज असेल किंवा आयुष मिनिस्ट्रीच्या माध्यमातून कॉलेज असेल किंवा इतर काही प्रोजेक्ट असतील, वेगवेगळ्या ट्रायबल डिपार्टमेंटमधल्या शाळा असतील, या सगळ्या योजना केंद्राच्या आणण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात इथे लक्ष ठेवून आहोत, मदत करत आहोत. पुढच्या काळात देखील ही आमच्या सगळ्यांचीच भूमिका असेल. आज थोडासा आढावा घेताना असे लक्षात आलं की 275-1 जी केंद्रीय सरकार केंद्राकडनं जी मदत मिळते तर प्रपोजल इथनं पाठवले, केंद्र सरकारने पैसे देखील दिले, परंतु नंतर असं कळवण्यात आलं की हे प्रपोजल होणं इथे अवघड आहे. मला वाटतं इथे स्वतः थोडंसं प्रपोजल पाठवताना राज्याच्या आरोग्यमंत्री आणि राज्याच्या पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण आपण पैसे मागतो, पैसे केंद्राकडून येतात पण नंतर लक्षात येतं की हे प्रपोजल शक्य नाही. असं जवळपास 5 कोटींचा निधी
आज उपलब्ध आहे, परंतु प्रोजेक्ट होऊ शकत नाही. असं असताना माझी पालकमंत्र्यांना देखील ही विनंती करणार आहे की जे शक्य आहे, जे गरजेचं आहे, त्याच्यासाठी पैसे येत असतील तर ते प्रोजेक्ट आमच्या सगळ्यांच्याच इथले स्थानिक खासदार आमदार त्यांच्या माध्यमातून देखील काही सूचना घेतल्या तर बरं होईल आणि ते प्रपोजल घेऊन ते मागणी होऊन ते काम पूर्ण करण्यासाठी देखील ती मदत होईल. एकीकडे केंद्र सरकारच्या नावाने आरडाओरडा करायचा आणि दुसरीकडे केंद्राने पाठवलेले पैसे जर पडून राहत असतील तर मला वाटतं हा पण जाब आम्ही नक्कीच विचारणार येणाऱ्या काळामध्ये. परत एकदा मला तुमचे सगळ्यांचे आभारही मानायचे आहेत आणि खूप मोठं आणि प्रचंड काम केंद्राच्या माध्यमातून वॅक्सिनेशन जे आज भारताचा रेकॉर्ड आज 56.64 कोटींच्या पार आपण वॅक्सिनेशन करतोय. जगामध्ये आपण एकमेव भारत देश वॅक्सिन प्रोडक्शन पण करतोय आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांना फ्री वॅक्सिन पण देतोय. ही मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे. परंतु याच्यासाठी सातत्याने स्वतः देशाचे लाडके पंतप्रधान मोदीजींचे लक्ष आहे आणि रोज त्यांच्याकडे तो आढावा देखील ते घेतात. कुठे वॅक्सिनेशन कमी पडत आहे का, कुठे पुढच्या काळात वाढवायचं आहे. मला वाटतं सातत्याने या गोष्टींकडे लक्ष देखील आहे. येणाऱ्या काळात अजून सगळ्यांच्या वॅक्सिनेशनसाठीच्या सुविधा वारंवार देण्यात येत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये देखील आमचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी, माननीय चंद्रकांत दादा यांनी देखील सातत्याने ज्या अडचणी असतील त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून सोडून देण्यासाठी महाराष्ट्राला जास्तीत जास्त वॅक्सिन असेल किंवा निधी असेल तो मिळवण्यासाठी आमच्या सगळ्यांचे प्रयत्न चालू. भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना मला वाटतं आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना काम करत राहणं आणि अचानक काही होऊ शकतं, कार्यकर्त्याला कुठेही संधी मिळू शकते. मला वाटतं हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच असेल असं माझा तरी अनुभव आहे. आदरणीय मोदीजींनी, आदरणीय अमित शाह, JP नड्डाजी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सगळ्यांनी जेव्हा कोविडचा सुरुवात झाली तेव्हा जेवढे आम्ही डॉक्टर खासदार आहोत, आमची लीनाताई असतील, सुजयजी असतील, आमचे सगळ्या देशातले जे खासदार आपले BJPचे जे डॉक्टर आहेत त्यांची एक इमर्जन्सी मीटिंग घेतली होती आणि तेव्हा आदेश दिले होते की तुम्ही तात्काळ आपण लक्ष द्या, ग्राउंड लेवलला काय अडचणी आहेत याच्यासाठी. तर मला वाटलं ती मीटिंग आहे कदाचित तशाच प्रकारची आणि म्हणून आला. मला कल्पना नव्हती, परंतु आमच्या सगळ्यांसाठीच हा मोठा सन्मानाचा आणि आनंदाचा क्षण होता. मला वाटतं भाजपामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळतच असते. त्या संधीला आपण सगळ्यांनी साथ ठरवून काम करूया. नाव येणं होणं असं आमच्या सगळ्यांमध्ये म्हणजे आमची टीम आहे. आता मग हिनाताई आहे, प्रीतमताई आहे, सुजयजी आहे, सुरक्षाताई आहे. आमच्या टीममधून असं होतं की कोणी पण झालं तरी चालेल म्हणजेच मी झालं, तर हिनाताई झाल्या तरी मीच झाली, मी झाली म्हणजे हिनाताई झाली. अशा आमच्या सगळ्या वाढदिवसाला आपलं गोल्डन आम्ही सगळ्यांनीच असं ठरवलं होतं की आपल्या टीम मधलं कोणी झालं म्हणजे आम्ही झालो. तर एवढं आमच्यामध्ये तेवढं खूप चांगलं, कारण कसं असतं ते होणं आणि आपलं काम होणं म्हणजे शेवटी त्या माध्यमातून काम होणं, इथे विकास होणं हे सगळ्यांना अपेक्षित आहे. कुपोषणाच्या बाबतीत नेमक्या काय अडचणी? NRC आज तुमच्याकडे 6 आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आता आपल्याला जे CTC म्हणतो थोडंसं ते प्रमाण वाढवलं तर तिथली पण ती मदत होईल. पण म्हणाला त्याप्रमाणे ह्या खाटा वाढवण्याबरोबरच स्क्रीनिंगला पण आणि CTC जर वाढले ते सेंटर तर त्या माध्यमातून आपल्याला कुपोषण रोखण्यासाठी मोठी मदत होईल. मला वाटतं ते येत्या काळामध्ये CTC लवकरच सुरू पण करतायत आणि NRCच्या पण खाटा वाढवण्यासाठी मी स्वतः लक्ष ठेवलं. म्हणता नाही येणार दुर्लक्ष, कारण की कोविडमध्ये तेवढंच काळजी घेतली जे गेली नॉन कोविडमध्ये. आता आयुष्यमान भारत योजनेमधनं जे लाभार्थी येतात त्याचा पण डाटा आपण बघितला तर कोविडच्या पॅकेजमध्ये पण लाभार्थ्यांनी घेतली तेवढीच मदत इकडे नॉन कोविडची पण झाली. तर मला वाटतं डॉक्टरांनी दोन्ही भूमिकेमध्ये तेवढंच लक्ष ठेवलं. पण आपण म्हणतात तसं कदाचित पेशंट येत नसतील त्या भीतीने की दवाखान्यात कोविडचा पेशंट असेल म्हणून कदाचित येणाऱ्यांची त्यामुळे संख्या प्रत्येक ठिकाणी तशीच कमी झालेली आहे. पण आपण म्हणालात तसं कुपोषणाचा आकडा जास्त आहे, परंतु कम्पॅरेटिव्हली मागच्या 2 वर्षापेक्षा आजचा आकडा हा थोडा कमी झालेला आहे, थोडा झालेला आहे, मी असं नाही म्हणणार. परंतु हे पण तेवढंच खरं आहे की पेशंट जेव्हा आला तेव्हा मात्र तो कुठेतरी घाबरतच आला. पण त्याच्यासाठी
गाईडलाईन्स आल्या आणि स्क्रीनिंग मात्र केलं गेलं. कारण शासनाच्याही लक्षात येतं की कमी आकडा येतोय, काय झालं, तर आता हे स्क्रीनिंग पण आता केलं गेलं त्याचसाठी की हे आयडेंटिफाय झालं पाहिजे. स्क्रीनिंग झालं म्हणजे मग ते ट्रीटमेंटला येतील. तर त्याची ती स्क्रीनिंगमुळेच आज आपल्याला तो आकडा कळतोय आणि हे लक्ष ठेवून ते आपल्याला हे करून घ्यावं लागणार आहे. स्क्रीनिंगच्या माध्यमातून ट्रीटमेंट स्क्रीनिंग झालं नाही, परंतु स्क्रीनिंगच्या नंतरच ह्या आकडेवारी समोर आलेल्या आहे. आता याच्यामध्ये जर आपलं म्हणणं असेल की अजून काही बालकं वंचित राहिली असतील, तर आता पण आमची जी मीटिंग झाली त्याच्यात तेच आदेश दिले गेले की जे आपण म्हणतो तिसरी लाट येणारे आणि मुलांचं पण आपल्याला काळजी घ्यायची, ते कुठल्याही वयागटाचे असतील त्याच्यामध्ये कुपोषणासारखा महत्त्वाचा मुद्दा राहतो. कारण इम्युनिटी चांगली पाहिजे ह्या व्हायरसची लढताना. याच्यामध्ये पण आपली तेवढी जबाबदारी आहे की आई आणि बाळ पण सुरक्षित राहील. तर याच्यासाठी हे स्क्रीनिंग वाढवण्याचे आम्ही आता आदेश पण दिलेत आणि ते स्क्रीनिंग वाढून ट्रीटमेंट पण तेवढी करून ही संख्या कमी करण्यासाठी आम्ही खास करून आता सूचना केली. उज्ज्वला योजनेबाबतीत मला वाटतं 8 कोटी महिला लाभार्थी आहेत की ज्या आमच्या उज्ज्वलाच्या लाभ घेत आहेत. आणि लॉकडाऊन झाल्या जर सगळ्यात मोठे निर्णय घेतले असतील तर मग ते अगदी राशन वाटपसाठी असेल, लगेच उज्ज्वलाच्या माध्यमातून मदत देण्यासाठी असेल, कारण त्या काळात ती गरज होती. कारण सगळ्यांची आर्थिक परिस्थिती डिस्टर्ब झालेली होती आणि मग त्याच्यामध्ये आमच्या उज्ज्वलाच्या महिलांना लगेच ते 3 वेळेचे सिलेंडर देण्यात आले, मोफत देण्यात आले. तिथे कुठेही काही आडवेळे न देता ते देण्यात आले. आणि येणाऱ्या काळामध्ये पण आता उज्ज्वला 2ची आमची जी हे झालेली आहे, आमचा उद्देशच हा आहे की त्या परिवाराला या माध्यमातून मदत झाली पाहिजे. मग ते गरजू आहे. पण आता एकीकडे आपण म्हणतो की आम्हाला चूल मुक्त करायचं आहे महिलांना, तर मग कुठेतरी केरोसिनचा आपल्याला ती पण तर एक बाजू बघावी लागेल. कारण शेवटी आपल्याला त्या महिलेला देण्यामागचा उद्देश आहे की ती ज्या धुरामध्ये राहते तिच्यावर जो परिणाम होतो तो कुठेतरी आम्हाला वाचवायचा आहे तिला आणि तिच्या हेल्थसाठी पण तेवढेच लक्ष ठेवून आणि त्या माध्यमातून आमची उज्ज्वला आहे. मला वाटतं खूप चांगली आणि खूप महत्त्वाची एक महिलांसाठीची योजना आहे. राज्याच्या NSCB डिपार्टमेंटच्या मंत्र्यांशी मला बोलावं लागणार आहे. कारण जर केरोसिनवरच आपलं हे चाललं तर मला वाटतं आपल्याला पण ती काळजी घेऊन मग MSCBच्या माध्यमातून तिथे लाईट पोहोचवण्यासाठी पण आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पण आता ज्या योजना आमच्या येत आहेत, मग सौभाग्य असेल किंवा सोलर प्रोजेक्ट आहेत, त्याच्यासाठी आम्ही काळजी घेणार नक्की 70% केस असेल किंवा आपण जो उल्लेख केला ते आमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं लक्ष देऊ. परंतु मुद्दा जर विजेचा असेल तर आम्ही विजेच्या मुद्द्यावर काय करता येईल ती काळजी घेऊ. केरोसिन हा एक पर्याय होऊ शकतो, पण जर मूळ त्यांना गरज असेल तर आपण विजेच्या मुद्द्यासाठी मी राज्याच्या मंत्र्यांना आपण नक्कीच इथे असलेल्या अडचणींबाबत स्वतः अवगत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्यापेक्षा जर काय आता वाईट वाटतं म्हणायला की आम्ही तर घरात बसून तर मंत्रीपद काय काम करू शकत नाहीये. आमचं काम आहे आणि मोदीजींचं म्हणणं आहे की जनतेत जा, जनतेच्या अडीअडचणी विचारा आणि तिथे गेल्याशिवाय आम्हाला ते कळणार कसं. आणि आमची जी जन आशीर्वाद यात्रा आहे आपण बघितलं असेल की आम्ही काय खूप गर्दी करत नाही, आम्ही टप्प्याटप्प्याने ते रथावर थांबतोय आणि लांबून लोक बघतायत, लांबून लोक आभार मानतायत. आमच्याकडे अक्षरशः अशा लोकांचे बोर्ड दिसतात की आम्ही पंतप्रधान आवास योजना दिल्याबद्दल धन्यवाद, महिलांनी दिले उज्ज्वला दिल्याबद्दल धन्यवाद. तर चांगला सिस्टमॅटिक पद्धतीने आभार मानतोय, लोकही मानतात आणि आम्ही त्यांचे आशीर्वाद द्यायला येतोय. आणि आम्हाला गरज आहे आशीर्वाद जनतेचे घेण्याची. आम्ही काही राजकीय आता काही निवडणुका आल्या म्हणून नाही आणि आम्हाला तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. आमच्या लोकांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही फिरतोय आणि कोविडचे प्रोटोकॉल घेऊन आमच्याबरोबर एक गाडीमध्ये सॅनिटायझर, मास्क पण आहे, आमची काळजी पण तेवढी घेतोय, गर्दी होणार नाही म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनाच आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत. परंतु मुख्यमंत्री महोदय माफ करा, आम्ही जनतेत जाणार पण, आम्ही कोविड सेंटरला भेट देणार पण, तिथे वॅक्सिनेशन नसेल, एक आरोग्यमंत्री म्हणून मी जर तिथे बघितलं नाही तर मुख्यमंत्री महोदय मला माफ करा. कुपोषण बघितलं नाही मुख्यमंत्री महोदय तर मला माफ करा, मला त्याच्याशिवाय काम करता येणार नाही. मला पण काही उत्तरं द्यावे लागतात मुख्यमंत्री महोदय. सभागृहात मला उभं राहून तुमच्या पक्षाच्याच खासदारांनी तुमच्या समोर ज्यांना तुम्ही त्यांच्या बरोबर आहात त्याच तिकडनंच आमच्यावर आरोप केले जातात, प्रत्यारोप केले जातात की तुमचे मंत्री दिसतच नाही, तुमचे मंत्री फिरतच नाही मुख्यमंत्री महोदय. तेव्हा आम्हाला उभं राहून सभागृहात नम्रपणे उत्तरही द्यावं लागतं. त्याच्यामुळे आम्हाला जनतेपासून तोडू नका हो, अशा प्रकारच्या टीका करून राजकारण करू नका. ही राजकारणाची वेळ नाही, हा कोविडचा संकटाचा काळ आहे.
आपल्या जनतेला आपण सोबत ठेवून त्यांच्या अडीअडचणींवर मात करायला पाहिजे असं मला मुख्यमंत्री महोदयांना नम्रपणे सांगा. मी स्वतः डॉक्टर आहे आणि मी नक्कीच तेवढी काळजी घेते. काही लिमिटपर्यंत कार्यकर्ते आले होते, परंतु NICU मध्ये स्वतः आम्ही चपला बाहेर काढून तिथल्या चपला घालून गेलो आणि आमच्याबरोबर फक्त 5 जण होते. आपण जर बघितलं तर तिथे आम्ही सगळ्यांनाच आदेश दिले की इथे येऊ नका, कारण आम्ही स्वतःच काळजी घेतो. आणि ते कोविडचंच नाही तर अशी पण प्रोटोकॉल आहे की तुम्ही तिथे जाऊ शकत नाही, कुठलंही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. हा प्रोटोकॉल आहे कुठल्याही दवाखान्याचा, त्यामुळे तेवढी काळजी तर नक्कीच आम्ही घेतली. केंद्र सरकारचं सातत्याने याच गोष्टीकडे लक्ष आहे की आज देशाच्या तुलनेत कुठे आपण केसेस जास्त आहेत. याच्यासाठी जवळपास रोज आमच्या तर रोज आता बैठका होत होत्या अधिकाऱ्यांबरोबर आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांबरोबर, त्या प्रशासनाबरोबर. तर तिथे असं काही बघण्यात आलं काही ठिकाणी की जे पेशंट सापडतात तर मग तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तुमचे होत नाहीये का, टेस्ट होत नाहीयेत का, टेस्टचं प्रमाण वाढवलं पाहिजे. ती मदत केंद्राने करायचं ठरवलं की तुम्हाला किती गरज आहे ते आम्हाला कळवा. टेस्ट असेल, ट्रॅकिंग असेल, ट्रीटमेंट होते की नाही प्रॉपर. आज काही ठिकाणी जर ट्रीटमेंट होत नसेल तर त्याला व्यवस्थित ती सुविधा देण्याची काही व्यवस्था आहे का याच्यावर लक्ष आहे. स्वतः केंद्रीय पथक पण तिथे जात आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की जोपर्यंत राज्य सरकारने खालपर्यंत जर सूचना देऊन, आता काही ठिकाणी मायक्रो कंटेनमेंट झोन काही नॉर्थ ईस्टच्या राज्यांनी केले, म्हणजे त्यांनी इतकं स्ट्रिक्ट केलं की मायक्रो कंटेनमेंट तिथे तिथलाच लॉकडाऊन होतो आणि ते सक्सेस झाले. तर आपल्याकडे सुद्धा अशा मायक्रो कंटेनमेंट झोनची खूप गरज आहे. स्वतःच आपण नियम घालून लोकांनी पण ठरवलं पाहिजे. आणि राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, आमच्या सगळ्यांच्याच म्हणणे आरोग्य विभागाचं की सुरक्षित प्रत्येक जण राहायला पाहिजे. आणि हे करत असताना, ती काळजी घेत असताना लॉकडाऊन झालं नाही झालं या टीकांपासून दूर होऊन आता जिथे गरज आहे तिथे लक्ष देऊन ती कारवाई करणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं. आपल्याकडे सेकंड वेव्ह जी आली, आपल्याला पण बघितलं असेल, कल्पना नव्हती की आपले अचानक सगळे असे केसेस वाढत गेले, एकदमच वाढत गेल्या. आणि त्याच्यामध्ये मग सगळीच जी व्यवस्था होती ती करताना धावपळ झाली. ते सगळं मॅनेज करता करता ती एकदमच हे झाली. बेडच्या संख्या वाढल्या, ऑक्सिजनची डिमांड वाढली. आणि आपण म्हणतात तसं ॲम्ब्युलन्सच्या पण अडचणी आल्या. परंतु काही ठिकाणी त्या लगेच त्या बेसिसवर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही ती मदत करू शकता अशा केंद्र सरकारने गाईडलाईन पण दिल्या. हे बजेट जर मी सांगितलं जे नंतर 9 कोटींचं तात्काळ दिलं गेलं त्याच्यासाठी त्या सूचना होत्या. आता पण 23,000 कोटींच्या बजेटमधनं पण तीच व्यवस्था दिलेली आहे की तात्काळ ते बेड करा, तात्काळ ॲम्ब्युलन्स सुद्धा तुम्ही हायर करू शकता. ह्या मागच्याच ज्या गरजा होत्या त्याच्यासाठी आता या बजेटमध्ये विशेष सूचना पण दिल्या आहेत. आणि याच्यासाठी सुद्धा आरोग्य विभागाचं लक्ष आहे की इथे कुठे कमतरता भासू नये. तात्काळ त्या तिथल्या राज्य सरकारांनी निर्णय घेऊन ते भरलं पाहिजे. परंतु कधी कधी भरती करताना उशीर होतो, तर मला वाटतं तिथे तात्काळ ते भरलं गेलं पाहिजे. एक महिला रुग्णालय ऑलरेडी सँक्शन झालंय 40 बेडचं, त्याचं आता बांधकाम आपण लवकरच सुरू करणार आहोत आणि त्यालाच आपण अटॅच करून पीडियाट्रिक त्याच्यातच सुरू. पण मागणी अजून मान्यता नाही दिली, नाही सँक्शन येऊन गेलं, GR येऊन गेलं. आणि आता पण आपल्या ह्या बजेटमधनं प्रत्येक जिल्ह्याला एक पीडियाट्रिक युनिट करा, हे त्याच्यासाठीच हे बजेट आहे. त्या कार्यकाळात स्वतः देवेंद्रजींनी एक मेडिकल व्यवस्थेसाठी CM केअर फंड म्हणून वेगळा निधी दिला आणि प्रचंड त्या पेशंटला इतकी मदत झाली. दुर्दैवाने आज CM केअर फंडचं काहीच एक पण पेशंटला मदत नाही आहे. आज आयुष्यमान भारत सारखी योजना केंद्र सरकारने दिली, त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स पण दिला आहे. पण तिथे देखील राज्य सरकार तेवढ्या वेगाने ही योजना राबवत नाही आहे. आता त्याचा देखील मी वेगळा आढावा घेणार आहे. या माध्यमातूनच आमची हीच विनंती आहे सरकारला की जर त्या याच्यामध्ये बसतंय मग ते प्रायव्हेटला पण जे हॉस्पिटल जे अटॅच झालेले आहेत त्यांना तिथे ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हे बघा, आपल्याकडे डॉक्टर नाही आले पण एखाद्या डॉक्टरच्या तिथे ती सुविधा उपलब्ध असली, एम्पॅनल ते हॉस्पिटल असलं तर आरोग्य विभागाकडनं आयुष्यमान भारतमधनं ती मदत मिळू शकते. आणि आता देखील आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये डॉक्टर पण आले पाहिजे आणि डॉक्टरांनी ती लगेच ती सुविधा करून दिली पाहिजे. याच्यासाठी सुद्धा आम्ही तसे आदेश दिलेले. प्रश्न असा आला होता की ऑक्सिजन अभावी झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्र सरकारने द्यावी. आम्ही जेव्हा म्हणतो की हेल्थ इज अ स्टेट सब्जेक्ट, तर नियोजन आम्ही राज्यांकडे देतो, निधीचं पण देतो, वॅक्सिनेशनचं पण देतो आणि त्यांच्या आकडेवारीवर आज आम्ही आहे जे काही ते बोलतो. प्रत्येक राज्याने ती आकडेवारी दिली पाहिजे. आणि आमच्या उत्तरात आम्ही असं लिहिलेलं आहे की ती आकडेवारी आम्हाला राज्याने दिलेली नाही.
केंद्र सरकार असं नाही म्हणत. विषय पूर्ण होत आहे. राज्याने, सन्माननीय आपल्या आरोग्य मंत्र्यांनी ॲफिडेव्हिट सादर केलंय कोर्टामध्ये. त्याची बातमी पण आपण वाचली असेल. आणि त्याच्यानंतर देखील त्याच्यावर आमच्यावर टीका करण्यात आली. म्हणजे टीका करत असताना फक्त केंद्र सरकार, पण याला नियोजन कोण करतो, याला जबाबदार कोण आहे, हो लिहिणारे कोण येतो, हे देतच नाही आमच्याकडे. आम्ही आमच्या मनाने आकडेवारी द्यायची. मला वाटतं हा गंभीर प्रश्न आहे, हा लोकांच्या आत्मीयतेचा प्रश्न आहे. परंतु दुर्दैवाने टीका फक्त तुम्ही केंद्र सरकारकडे करता. आकडेवारी दिली पाहिजे, जबाबदारी राज्यांची. कुठल्या गावात, कुठल्या ठिकाणी, कुठल्या हॉस्पिटलमध्ये, याचे डिटेल्स सुद्धा आम्हाला विचारले तर आम्ही कुठून द्यायचे. त्याच्यानंतर देखील केंद्र सरकारने एक पत्र लिहिलं प्रत्येक राज्याला की आम्हाला ती आकडेवारी द्यावी. 13 तारखेपर्यंत आम्हाला अपेक्षित होतं उत्तर. 13 ऑगस्ट होऊन गेली, अजूनही आम्हाला राज्याचं पत्र मिळालेलं नाही. विजूभाऊ चौधरींचा अध्यक्ष म्हणून खूपच म्हणजे पक्ष संघटना वाढवण्यासाठी असेल, तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी असेल, ते सातत्याने आमच्या सगळ्यांच्या पुढे आहेत. म्हणजे आम्ही म्हणतो की आम्ही खासदार जरी असलो तरी ते आम्हाला अजून माझ्या तिसरे खासदार दिसतात की ते प्रचंड फिरतात. प्रचंड त्यांचा वाडापाड्यापर्यंतचा या कोविड काळामध्ये मोठी मदत पण झाली. आणि सगळ्यांना म्हणजे कुठे गरज असेल तर अगदी रात्रीतनं एखाद्याचा फोन आला तर ते तिथे उपलब्ध असतात. आणि मला वाटतं भाजपाच्या आमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांमध्ये एक जोश असेल, मदत असेल, त्यांच्याकडून वारंवार मिळतो. अध्यक्ष म्हणून ते त्यांच्या भूमिकेत अतिशय संघटनेच्या बाबतीत असतील, ते खूप स्ट्रिक्टली ते करून पण घेतात. आणि तेवढ्याच हाताने ते योजना आणण्यासाठी पण लढतात. नम्रपणे सांगते की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मानले आणि 5 कोटीच्या वर आपलं व्हॅक्सिनेशन महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालं. भारतामध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं व्हॅक्सिनेशन झालं. आणि 15 दिवस आधीच केंद्र सरकार राज्यांना सूचना देत असतं की आता किती व्हॅक्सिन येणार आहे. मला वाटतं राज्याने इक्वल डिस्ट्रीब्युशन असेल, वेस्टेज न करता असेल, आणि कोणाकडे किती शिल्लक आहे याचा पण असतं. आता पण आम्ही राजकारण नाही करत कुठल्या राज्यात किती पडलेलं आहे. काही लाख डोसेस ते पडलेले असतात, पण आम्ही पण राजकारण नाही करत. त्यांच्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं पाहिजे राज्यांनी, आणि ते सगळीकडे इक्वल डिस्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. इक्वल डिस्ट्रीब्युशन पण महत्वाचं आहे. नाहीतर कुठेतरी चाललं एकीकडे आणि दुसरीकडे नाही, असं पण होता कामा नये. तर राज्यांना नियोजन 15 दिवस आधीच येत असतं.